जरा काय माणूस आहे उभा राहून बोल आम्ही बोल दोन शुभेच्छा तुझे काय बोलायचं हॅलो 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 यानंतर होणारा सामना जय भवानी विरुद्ध जे के एफ सी मळ दोन्ही संघाच्या खेळाडूंनी मैदानात आपली उपस्थिती दाखवायची आहे. मनीष दुसऱ्या फेरीतील सामन्याला सुरुवात होते. एका बाजूला आहे होप युनायटेड तर दुसऱ्या बाजूला तिरुपती एफ सी जो ब्लॅक जर्सी मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि रेड जर्सी मध्ये मनीष हॅलो 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 तर आता जो सामना झाला वडराई ज्युनियर एफ सी आणि केवा एफ सी ज्युनियर या दोन संघामधलं हे जे बॅटल आहे ते केवा संघाने मात्र चमचमत्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं आहे आणि चॅम्पियन्स मात्र बनलं आहे. तर या सामन्यामध्ये जो मॅन ऑफ द मॅचचा जो एवॉर्ड आहे तो मॅन ऑफ द मॅचचा एवॉर्ड मी प्रदान करण्यासाठी सुपूर्द करण्यासाठी पालघर जिल्ह्याचे नगरसेवक नवनिर्वाचित नगरसेवक श्री आदरणीय जसविनजी गरत यांना मी विनंती करतोय की त्यांनी टॉस का बॉक्समध्ये यायचं आहे आणि त्यांच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी प्रदान करायचं आहे. तर सामनावीर मॅन ऑफ द मॅचचा वडराई संघाचा ठरतोय स्वयं यायचं आपण आणि आपण आपली ट्रॉफी घेऊन जायचं आहे. जो सामनावीराचा जो बहुमान आहे तो आपल्या पालघरचे नवनिर्वाचित नगरसेवक जसविनजी घरत यांच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी त्यांना प्रदान करण्यात येईल आणि त्यांना मात्र सन्मानित केलं जाईल. काय सामना आपण पाहिला अंतिम सामना. या अंतिम सामन्यामध्ये एक चुरस रोमहर्षक अशी तर स्वयंचं इथे आगमन होत आहे. त्याच पद्धतीने आपले नगरसेवकही इथे उपस्थित आहेत टॉस का बॉक्समध्ये आणि त्यांच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी मध्ये प्रदान केली जाईल आणि या सोनेरी क्षणांना जोरदार टाळ्या होऊन जाईल. एकदा स्वयंसाठी काय अप्रतिम खेळला स्वयं आणि एक चांगला खेळ करून निश्चितच हार आपल्या पदरी पडली पण निश्चितच एक चांगला खेळ इथे आपण इथे सादर केला त्याबद्दल धन्यवाद आपल्या नगरसेवकांचे की त्याच पद्धतीने वडराई ज्युनियर एफ सी सर्व आपण संघ सहकारी आपण इथे येऊया. हॅलो वडराई एफ सीचे सर्व खेळाडू ज्युनियर एफ सीचे तसं मान्यवरही इथे उपस्थित झाले आहेत. डीजे कन्स्ट्रक्शनचे आदरणीय श्री दुष्यंतजी पाटील
त्याच पद्धतीने समाजसेवक उद्योजक श्री अमेयजी पाटील, त्याच पद्धतीने श्री पार्थ चिमोरे यांचंही आगमन झालंय आणि या सोनेरी क्षणाला मात्र कॅमेऱ्यामध्ये कैद केलं जायचं. या सुंदर अशा स्मृती आहेत, या स्मृती निश्चितच आपल्याला एक प्रोत्साहित करत राहतील. त्याच पद्धतीने आपल्याला रॉकी चषकामध्ये रॉकी तांडेल यांच्या सहकार्याने आपल्याला वह्यांचंही वाटप करण्यात येतं. एक स्तुत्य असा उपक्रम रॉकी चषकाच्या माध्यमातून आणि या गुणी खेळाडूंना मात्र गुणवंत केलं जातंय आणि खऱ्या अर्थाने एक स्तुत्य उपक्रम आपल्या मान्यवरांच्या शुभ हस्ते या नोटबुक्स मात्र प्रदान केल्या जातात, वह्या प्रदान केल्या जातात प्रत्येक खेळाडूला की शिक्षणामध्येही तुम्ही अग्रेसर व्हा. खेळाच्या बरोबरही शिक्षण ही तितकंच आवश्यक असते, कारण की आपण खेळाच्या जोरावर जरूर पुढे जाऊ, पण आपल्याकडे जर शिक्षण नसेल तर शिक्षणाच्या दृष्टीने आपल्यामध्ये जो आत्मविश्वास आहे तो आत्मविश्वास आपल्यामध्ये कमी असू शकतोय. म्हणून हा स्तुत्य असा उपक्रम जो राबवला रॉकी तांडेल यांनी, खरोखरच त्रिवार अभिवादन असेल रॉकी तांडेल तुम्हाला. आणि रॉकी चषकाच्या माध्यमातून त्यांनी आयोजकांनी हे जे काही हा विचार ज्या कोणाच्या डोक्यात आला त्यांचंही त्रिवार अभिवादन, त्यांचाही मानाचा मुजरा त्यांनाही, कारण असा स्तुत्य उपक्रम आम्ही खरोखरच अशा या चषकामध्ये आपण प्रोत्साहित करतात हे सत्कार करून त्याबद्दल खरोखरच वाखाणण्याजोगं असं हे आयोजन आहे. आणि म्हणूनच खऱ्या अर्थाने ही स्पर्धा अग्रगण्य अशी स्पर्धा. चला एका आपण पटापट येऊया आणि मान्यवरांच्या हस्ते आपण आपलं जे बक्षीस आहे ते आपण स्वीकारायचं आहे. चला वडरा FC चे सर्व खेळाडू निश्चितच एक आपण चांगला खेळ केलात आणि या स्पर्धेमध्ये आपल्या खेळाच्या जोरावर निश्चितच आमच्या क्रीडा रसिकांची, मायबाप प्रेक्षकांची वाहवा मिळवली, त्याबद्दल आम्ही शतशः ऋणी आहोत. खरोखरच एक चांगला खेळ तुमच्या दृष्टीने या रॉकी चषकामध्ये आम्हाला पाहायला मिळाला. चला या कोणी बाकी असेल त्यांनी येऊया आपण पटापट. धन्यवाद. मान्यवरांना एक विनंती करतोय, नगरसेवक जे आमचे आहेत पालघरचे त्यांना एक मी विनंती करतोय, खरोखरच युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून तमाम असे प्रेक्षक वर्ग आम्हाला जोडले आहेत, घर बसल्या ही स्पर्धा पाहतायत आणि प्रथमतः जशी राज्यस्तरीय स्पर्धा या आपल्या खेडेगावामध्ये आयोजित करण्यात आलेली आहे, तर त्याबद्दल खरोखरच मलाही अभिमान वाटतोय की अशी एक क्लास का बॉसमध्ये आहे आणि त्यांचे शब्द आम्हाला मार्गदर्शन निश्चितच राहणार आहेत. म्हणून मी त्यांना खास करून विनंती करतोय की या स्पर्धेबद्दल एक 2 शब्द आपण इथे सांगायचे आहेत. सर्वांना जय महाराष्ट्र. सर्वांना जय महाराष्ट्र. आमचे मित्र रॉकी नारायण तांडेल यांनी हा जो सामना ऑर्गनाईज केला आहे, रॉकी चषक 2026 राज्यस्तरीय स्पर्धा, याचं आयोजन खूप सुंदर आहे. ह्याच्या आधीसुद्धा रॉकीने फुटबॉलचे मोठा टुर्नामेंट्स ठेवलेले, आय थिंक ह्या मिनी फुटबॉल टुर्नामेंट ठेवलेले आहेत. काय फुटबॉलचे टुर्नामेंट्स तर मला वाटतं सर्व ठिकाणी होतच असतील, पण आत्ता ज्या आपण पाहिलं की वडराई संघ याच्यात संघ जिंकू शकला नाही, पण जरी जिंकला नाही तरी त्यांना आपण वही स्वरूपात एक छोटीशी भेट दिली. हा मेसेज खूप चांगला आहे की टुर्नामेंट्स खेळणं, टुर्नामेंट्समध्ये पारितोषिक असणं एक वेगळा पार्ट आहे, पण त्याचबरोबर आपल्याला शिक्षण पण तितकंच महत्त्वाचं आहे. आणि रॉकी तांडेल यांनी हा चांगला मेसेज या मॅचेसच्या थ्रू दिलेला आहे. अशाच टुर्नामेंट्स रॉकीने पुढेही भरवाव्यात. आमचं सहकार्य त्याला सदैव राहील. एवढंच बोलतो, थांबतो. ओके, थँक्यू सर. खरोखरच निश्चितच एक चांगला संदेश. त्याच पद्धतीने स्वस्तिक कन्स्ट्रक्शनचे जे पारजी मोरे त्यांनाही मी विनंती करतोय की त्यांनी टॉस का बॉसमध्ये यायचं आहे. खरोखरच आपले जे मार्गदर्शनपर शब्द आहेत ते आम्हाला आवश्यक आहेत, म्हणून आम्ही तुम्हाला विनंती करतोय की या रॉकी चषकाबद्दल जी राज्यस्तरीय स्पर्धा प्रथमतःच इथे आयोजित केली आहे त्याबद्दल आपलं एक मनोगत आपण व्यक्त करायचं आहे. सर्वप्रथम मी रॉकी ग्रुप रॉकी चषक ज्या माध्यमातून आम्हाला इकडे बोलवण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप ऋणी आणि आभारी आहे. तसंच मला असं वाटायचं पहिलं की आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये किंवा आपल्या किनारपट्टी भागात क्रिकेटचे सामने होतात. क्रिकेट तर माहीमला बघायला गेलं तर इकडे कबड्डीचे पण सामने होतात, पण आता रॉकीनी सिद्ध करून दाखवलं की इकडे फुटबॉलला पण किती प्रतिसाद आहे आणि खूप चांगल्या प्रकारचं ऑर्गनायझेशन रॉकी तांडेल यांनी केलेलं आहे. त्यांना मी शुभेच्छा देतो आणि याच्यापेक्षा पुढच्या पर्वामध्ये त्यांनी अजून चांगल्या पद्धतीचं हे ऑर्गनाईज करा. आम्ही सहकार्य त्यांना नक्की करू. धन्यवाद. धन्यवाद पारजी मोरे. खरोखरच असा मायेचा हात आमच्या पाठीशी असणं फार आवश्यक असतंय आणि तुम्ही तो देत राहणार यात काही दुमत नाही, ते मात्र शंका नाही. आणि त्याच पद्धतीने आपले नगरसेवक यांनी जो आपल्याला एक संदेश दिलाय की रॉकी चषकाने जे स्तुत्य उपक्रम दिलाय की खेळाबरोबर शिक्षण ही तितकंच आवश्यक आहे
आणि त्याकडेही आपण फोकस करायचं आहे. जसं या फुटबॉल खेळामध्ये गोलपोस्टकडे आपलं ध्येय असतं, गोलपोस्टकडे गोल झळकवणं हे आपलं ध्येय असतं, तसं आपल्या जीवनातलं ध्येय पण शिक्षणामध्येही आपण पुढे जाऊया असा संदेश या रॉकी चषकाच्या माध्यमातून दिला जातोय. तर वळतोय कॉमेंट्री स्टुडिओमध्ये, जिथे आपल्यासोबत जोडले जातील माझे सहसमालोचक नवनीतजी बारी. ओव्हर टू यू. धन्यवाद मनीष. यानंतर होणारा सामना जय भवानी विरुद्ध JKFC मळ. तदनंतर होणारा सामना KFA विरुद्ध ONFC नरपड. यांनी आपली उपस्थिती मैदानात आम्हाला दाखवायची आहे. चालू सामना, या चालू सामन्यामध्ये काय अटॅक केले जातात दोन्ही संघाकडनं. दोन्ही मातब्बर संघ आहेत, दोन्ही परिपक्व संघ आहेत. दोन्ही संघांमध्ये अष्टपैलू खेळाडूंचा भरणा असलेला संघ खेळाडू आहेत आणि दोन्ही संघ हे मुंबईला बिलॉंग करतात. त्यामुळे कोण वर्चस्व गाजवणार या सामन्यामध्ये हे सांगणं खूप अशक्य आहे. पण बघूया, परिकाष्ठा केल्या जात आहेत, प्रयत्न केले जातात दोन्ही संघाच्या खेळाडूंकडनं. लॉंग पास केले जातात, चकवा दिला जातो प्रतिस्पर्धी खेळाडूला, पण गोल काही कोणी संपादन करू शकत नाहीये. डिफेन्स सुद्धा तेवढेच चांगले ताकदीचे पाहायला मिळतात दोन्ही संघाकडे. पुन्हा एकदा चांगला पास आहे, लाईनवरून घेऊन जाण्याचा प्रयत्न असेल होम युनायटेड संघाचा, परंतु चेंडू सरळ मैदानाबाहेर जातोय आणि प्रयत्न होतोय असफल. पुन्हा चेंडूचा ताबा येतो होप युनायटेड या संघाकडे. आणि या सामन्यामध्ये आपण जर पाहिलं पहिल्या सत्रामध्ये तर पूर्णतः अटॅक हे होप युनायटेड संघाचे दिसत आहेत. आणि पहिल्या सत्रामध्ये आणि पहिल्या मिनिटापासून ते आक्रमक भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत, कारण की हा सामना खूप महत्त्वाचा आहे दोन्ही संघासाठी. आणि त्यामुळे दोन्ही संघ या सामन्यामध्ये जिद्दीने आणि आत्मविश्वासाने उतरले आहेत, कारण या सामन्यानंतर त्यांना पुढच्या फेरीमध्ये जायचं असेल तर या मातब्बर संघाला पराभूत करावं लागेल हे दोन्ही संघाला माहिती आहे. आणि त्यामुळे ही आपल्या कौशल्याची, आपल्या प्रतिभेची परिकाष्ठा केली जात आहेत, प्रयत्न केले जात आहेत, संघर्ष केले जात आहेत. आणि या संघर्षामध्ये कोण तो विजय संपादन करेल, कारण की आपण नेहमी म्हणतो की जीवनामध्ये सुद्धा सफल व्हायचं असेल तर तुम्हाला सुख दुःखाबरोबर परिश्रम सुद्धा करावे लागतात, संघर्ष सुद्धा करावं लागतं आणि त्या संघर्षातून मार्ग काढून तुमचं जीवन हे सफल बनतं. आणि तसं या खेळाच्या माध्यमातून सुद्धा असे संघर्ष येणार आहेत, असे संकटे येणार आहेत. प्रतिस्पर्धी तुमच्यावर वरचढ होण्याचा प्रयत्न करणार आहे, तुम्हाला खाली खेचण्याचा प्रयत्न करेल. त्यावेळी तुमचा आत्मविश्वास, तुमचं कौशल्य हे थोडंसं तुम्हाला झोपावं लागेल आपल्या संघासाठी. बघूया, अजूनही 0-0 हा आपल्याला पाहायला मिळतोय. हर्षद तांडेल, हा माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण सुद्धा समालोचन कक्षामध्ये यायचं आहे आणि आम्हाला जॉईन करायचं आहे. काय जबरदस्त खेळ मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळतोय. हर्षदजी तांडेल, आपणही यायचं आहे. हर्षद, बघूया, होप युनायटेड आपला होप काही सोडत नाहीये. या रॉकी चषकामध्ये चमचमत्या ट्रॉफीवर आपल्या संघाचं, आपल्या गावाचं, आपल्या क्लबचं नाव चमकवण्यासाठी जबरदस्त प्रयत्न करतायत. आणि या खेळाचं वैशिष्ट्य जर पाहिलं तर तुमच्या कौशल्याबरोबर तुमचा जो स्टॅमिना असतो तो शरीराचा, तो खूप महत्त्वाचा असतो. आणि त्याची पर्वा हे दोन्ही संघ करत नाही आहेत. पडतात, उठतात, धावतात आणि पुन्हा एकदा आपल्या संघाला गोल मिळवून देण्याचा प्रयत्न करतायत. दोन्ही संघ हे मातब्बर आहेत, दोन्ही संघ कुठलीही चूक करत नाही, कुठलीही संधी देत नाही समोरच्या संघाला. पंचांकडून, साहिल सरांकडून खेळाडूला
थोडंसं इन्फॉर्मेशन दिली जाते, खेळाचे नियम समजावले जात आहेत. कारण तुम्ही नियम तोडून जर खेळण्याचा प्रयत्न केला या फुटबॉलमध्ये, या सामन्यामध्ये, तर तुम्हाला मोठ्या दुखापतीला सामोरं जाऊ शकतं. पंचांशी कोणी वाद घालू नये. पंच गेले 3 दिवस एक आपलं जबरदस्त काम पंचांच्या भूमिकेमध्ये करतायत आणि आतापर्यंत असे आपले सर्वच सामने व्यवस्थितरित्या पार पडले आहेत. म्हणून पंच आपलं काम करतायत. आपण खेळाचं काम आपल्याला करायचं आहे. आपलं कौशल्य, आपली स्किल, आपली प्रतिभा, आपला आत्मविश्वास या खेळाच्या माध्यमातून या मायबाप प्रेक्षकांची, या फुटबॉल प्रेमींची मनं आपल्याला खेळाच्या माध्यमातून जिंकायची आहेत. आणि म्हणून आपला खेळ पाहण्यासाठी आता या मैदानावरती आपल्याला प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत, क्रीडाप्रेमी पाहायला मिळत आहेत पंचकृषीमधले. कारण आपला खेळ पाहण्यासाठी ते आपल्यापर्यंत आलेले आहेत, या मैदानापर्यंत पोहोचलेले आहेत. म्हणून आपण खेळावर केंद्र ठेवायचं आहे आणि आपण तशा पद्धतीचा खेळ साकार करायचा आहे जेणेकरून आपल्या संघाचं, आपल्या क्लबचं नाव आमच्या मायबाप प्रेक्षकांच्या मुखामध्ये असेल की हा संघ काय जबरदस्त खेळला होता, परंतु त्यांना यश काही प्राप्त होऊ शकलं नाही, परंतु खेळ त्याने सुंदर केला होता, असं मायबाप प्रेक्षकांकडून आपल्याला प्रोत्साहित असे शब्द आले पाहिजेत. असा खेळ पाहण्यासाठी आमचे मायबाप प्रेक्षक या मैदानावरती आले आहेत. तसाच खेळ आम्हाला या 2 संघांकडून पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा चांगला पास मिडलमध्ये घेऊन जातोय, चेंडूला आपल्या संघ सहकार्याला पाहतोय, मिडलमध्ये पास केला आहे, कॉर्नरवरून मिडल होईल का? हेडरच्या माध्यमातून गोल पोस्टला टार्गेट करण्याचा प्रयत्न होता पण असफल प्रयत्न होतोय. या असफल प्रयत्नामध्ये कोण सफल होतोय आणि पहिलं सत्र संपतंय. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर स्कोर जर पाहिला तर होप युनायटेड 0, तिरुपती FC 0. मी या दरम्यान आपल्या DJ मास्टरला संगीताची संधी देतोय. DJ मास्टर. हॅलो हॅलो. हॅलो 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 हॅलो. ठाणे जिल्हा मच्छीमार मध्यवर्ती मच्छीमार संघाचे कर्मचारी श्रीयुत व माहीम सावरेपाडाचे सामाजिक कार्यकर्ते श्रीयुत आदरणीय सन्माननीय निलेशजी भगत यांचं मुख्य मंचावर आगमन झालं आहे. त्यांचं मी करतो इथे वेलकम आणि त्यांना विनंती करतोय की त्यांनी आसनस्थ व्हायचं आणि विराजमान व्हायचं. सर, आपण रंगमंचावर आलात त्याबद्दल रंगमंचाची शोभा निश्चितच वाढले, द्विगुणित केला या रंगमंचाच्या शोभेला. तर त्यांचं मी इथे स्वागत करतोय आणि त्यांना विराजमान होण्याची विनंती करतोय. धन्यवाद सर. तर चालू सामना हर्षद तांडेल, मी विनंती करतोय माझे सहसमालोचक हर्षदजी तांडेल, आपण मुख्य मंचावर यायचं आहे. तर ते सामन्याच्या दिशेने जिथे सामना जो चालू आहे होप युनायटेड आणि रियुनियन या 2 संघाच्या मध्ये, तिरुपती FC आणि होप युनायटेड या संघामध्ये हे जे बॅटल आपण पाहतोय अजूनही 0-0 अशा गोल फरकाने हा मॅच आपल्याला पाहायला मिळतोय. तर आपल्याला माहिती असेल की ब्लॅक जर्सीमध्ये जो संघ खेळतोय तो तिरुपती FC आणि रेड जर्सीमध्ये जो संघ आहे तो होप युनायटेड, या 2 संघामधलं हे बॅटल आपल्याला पाहायला मिळते. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून
यूट्यूब लाईव्हच्या द्वारे थेट प्रक्षेपणही आपण घर बसल्या पाहू शकता आणि या फुटबॉलवर असलेलं जे आपले निरतिशय प्रेम तेही आपण घर बसल्या अनुभवू शकता, ऐकू शकता आणि पाहूही शकता. तर या मैदानाच्या दिशेने जिथे बॅटल अतिशय चांगल्या पद्धतीने संघर्ष करतायत, चेंडूला गोलपोस्टकडे अतिशय वेगाने नेण्याचा प्रयत्न, चांगला कंट्रोल, त्याच पद्धतीने चांगला बचाव याला पुश केलं जात आहे, त्यामुळे निश्चितच हा पॉइंट मिळतोय. फुटबॉल या खेळाचं जर वैशिष्ट्य जर आपण पाहिलं तर रूल्स अँड रेग्युलेशन हे फार आवश्यक आहेत. हे रूल्स आणि रेग्युलेशन जर का आपण पाळले तर निश्चितच एक मोठे खेळाडू म्हणून आपण नावारूपाला येऊ, शांत खेळाडू म्हणून ज्याची ख्याती आहे आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळामध्ये. एम्बाप्पे सारखा खेळाडू आपण पाहतोय जो प्रतिनिधी करतोय फ्रान्स संघाचं, आणि खऱ्या अर्थानं त्याच्याकडून ती गुणवत्ता जर आपण शिकण्यासारखी आहे, ती प्रतिभा खरोखरच वाखाणण्याजोगी आहे. कौतुकास पात्र अशा खेळ तो नेहमी करत आलाय. वन मॅन आर्मी याचाही गेम आपण पाहिला एम्बाप्पेचा. एक दिग्गज खेळाडू म्हणून ज्याने फुटबॉल या खेळावर अधिराज्य गाजवलाय. इथेही सितारे अधिराज्य गाजवण्याचा प्रयत्न जरूर करतायत. एका बाजूला होप युनायटेड तर एका बाजूला तिरुपती FC. या दोन संघामधलं हे बॅटल अतिशय रोमहर्षक, चित्त थरारक, चित्त वेधक असा हा मॅच आपल्याला पाहायला मिळतोय. अजूनही 0-0 अशी बरोबरी आपल्याला पाहायला मिळते. दुरून चान्स घेण्याचा प्रयत्न 16 नंबर जर्सी बारिया म्हणून. चेंडूचा ताबा होप युनायटेड संघाकडे, टाकलेली पास अतिशय सुरेखरित्या स्किल आपल्याला पाहायला मिळाला. पण इथे ऑफसाईड, फ्री किक मिळेल. या चुका फुटबॉल या खेळामध्ये जितक्या चुका तुम्ही कमी कराल तितके तुम्ही विजयाच्या दिशेने कुठेतरी अग्रेसर व्हाल. चुका कमी करा, कारण चुकीला माफी नाही मित्रांनो. सातत्याने केलेल्या चुका आपल्याला पराभवाच्या दिशेनेही घेऊ जाऊ शकतात, आणि इथून त्या चुका तुम्ही जितक्या कमी कराल तितकी तुमच्यासाठी एक संधी उपलब्ध होऊ शकते. इथे फ्रीकिकची संधी मात्र झाली उपलब्ध. या फ्रीकिकच्या चेंडूला मात्र परतवून लावलाय होप युनायटेडच्या स्कोररनं, स्ट्रायकर खेळाडूनं. इथे चांगल्या पद्धतीचा खेळ ते आपल्याला पाहायला मिळतोय. रॉकी चषक 2026 एक अग्रगण्य अग्रमानांकित अशी स्पर्धा, राज्यस्तरीय फुटबॉलची स्पर्धा प्रथमदाच मात्र आयोजित केली जाते. रॉकी तांडेल यांच्या सहकार्याने आणि त्यांच्या आयोजकांच्या वतीने अपार अशी मेहनत, कष्ट, परिश्रम आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालेत. कारण की ज्या पद्धतीने हे मैदान त्यांनी तयार केलंय, म्हणतात ना की घरी कमी आणि मैदानावर जास्त असा वेळ इथे खर्च केलाय, आणि म्हणूनच ही स्पर्धा आपल्यासाठी खऱ्या अर्थानं एक पर्वणी ठरली आहे. एक चांगली स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून ही घर बसल्या स्पर्धेला पोहोचवलं जात आहे, आणि फुटबॉल प्रेमींच्या हृदयामध्ये या स्पर्धेला एक मानाचं, प्रतिष्ठेचं, अभिमानाचं स्थान प्राप्त होण्याची जी संधी आहे ती संधी मात्र रॉकी चषकानं मात्र उचलली आहे. चांगल्या पद्धतीचं आयोजन आपल्याला पाहायला मिळालं. गेले सलग 2 दिवस चांगला स्किल, बचावात्मक खेळाडू, होप युनायटेड, टाकलेली पास 10 नंबर, चेंडूला गोलपोस्टकडे नेण्याचा प्रयत्न. इथे चेंज केलाय. चेंडूचा ताबा पुनश्च एकदा होप युनायटेडचा मिडफिल्डर, टाकलेली बॅक पास आपल्या संघ सहकार्याला. होप युनायटेडचा बॅक बचावपट्टू. इथे एक संधी, चांगला पास, चांगला कंट्रोल, पण चांगला बचाव त्या पद्धतीने आला तिरुपती FC संघाचा. दोन्ही संघ झटापटी करतायत, धडपडतायत. परिस्थिती कशीही असो, या परिस्थितीमधून सावरण्याची आपल्याला गरज आहे, आवश्यकता आहे, आणि नितांत गरज जर आपल्याला ती आहे. इथे मात्र फ्री किक असेल. हर्षजी तांडेल आपणही यायचं आहे, माझे सहसमालोचक गेले 2 दिवस सातत्याने त्यांच्या वाणीने आपण खऱ्या अर्थानं या मॅचचं समालोचन ऐकलं आहे. त्यांची मंत्रमुग्ध करणारी अशी गोड वाणी आपल्या कानापर्यंत पोहोचली आहे, आणि म्हणूनच मी त्यांना विनंती करतोय की त्यांनी मुख्य मंचावर यायचं आहे. हर्षजी तांडेल जिथे कुठे असतील आपण येऊया रंग मंचावर, मुख्य मंचावर. वरतोय मैदानाच्या दिशेने चांगला डिफेंड आलाय. इथून चांगलं आव्हान जे होतंय ते आव्हान मात्र बचावपट्टूने परतवून लावलंय. कुठलाही डोकी घेणार नाही, कुठलाही स्ट्रेस, तणाव आपल्यापर्यंत येऊ देणार नाहीये. तिरुपती FC संघाचा डिफेंडर, याला चांगल्या पद्धतीचा पास पाहायला मिळतोय. इथे चुकी होते आणि चांगली संधी. यास पंचांनी मात्र कार्ड काढलाय. वॉर्निंग दिली जाते की कार्ड मिळेल. दोन्ही खेळाडू मात्र हुज्जत घालणार पंचांची. दोन्ही पंच येत आहेत. बघूया, कार्ड तर निघालाय खिशामधून, पण पुढे आपल्या भावनांना मात्र कंट्रोलमध्ये ठेवलंय. वॉर्न केलं जात आहे, वॉर्निंग दिली जात आहे तिरुपती FC संघाच्या खेळाडूंना, आणि ते मात्र कार्ड मिळतंय.
रेड कार्ड मिळते आणि रेड कार्ड म्हणजे असं कार्ड की जिथे आपल्याला या सामन्यामधून बाहेर व्हावं लागतंय. कारण की फुटबॉलचा नियम जर आपण पाहिला तर फुटबॉलचा नियम काय सांगतो, तर ज्यावेळी आपल्याला रेड कार्ड मिळते तेव्हा रेड कार्ड मिळाल्यानंतर आपल्याला डायरेक्ट ड्रेसिंग रूम मध्ये जायचं असते आणि रेड कार्ड मिळते ते तिरुपती FC संघाच्या बचावात्मक खेळाडूला. जर्सी नंबर मला माहिती नाहीये. या पुढचा मॅच जय भवानी आणि JKFC मड या दोन संघांमधली कडवी झुंज आपल्या भेटीला येणार आहे. बोथ कॅप्टन्स प्लीज आपण नाणेफेकीच्या कोलसाठी टॉस का बॉस मध्ये यायचं आहे. इट्स अ ऑफिशियल कॉल फॉर यू बोथ कॅप्टन्स. आपण यायचं या पहिला पुकार. इथे फ्री किकची संधी, मात्र आव्हान जे होतं त्या आव्हानाला परतवून लावलंय तिरुपती FC संघाच्या खेळाडूंनी. चेंडूचा ताबा होप युनायटेड 0-0 अशा गोल फरकाने अजूनही सामना यावेळेला मात्र संधी चालून आलाय. ती तिरुपती FC बचाव मिडफिल्डरचा खेळाडू मात्र चेंडूला घेऊन जाण्याचा प्रयत्न करतोय. त्याच पद्धतीने डिफेंड आलाय. बॅकपास मिळते इथे चांगल्या पद्धतीचा कंट्रोल गोलीकडून पाहायला मिळाला. पुन्हा एकदा बॅकपास. इथे थोडीशी चुकामुक झटपट आपल्याला पाहायला मिळते. चेंडूवर कंट्रोल मिळत आहे. 10 नंबर जर्सी घातलेला खेळाडू. इथे दोन्ही खेळाडूंमध्ये झटापटही होते. मैदानाच्या आतमध्ये धडपडतायत, झगडतायत आणि आपल्या अस्तित्वाच्या लढाईला मात्र लढण्याचा प्रयत्न करतायत. संघर्ष आहे आणि त्या संघर्षाला मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा केली जाते. खूप चांगल्या पद्धतीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. अजूनही 0-0 अशा बरोबरीमध्ये दोन्ही संघ पिछाडी भरून काढण्याचा प्रयत्न, आघाडी घेण्याचा प्रयत्न दोन्ही संघाच्या माध्यमातून दर्शवला जातोय. चेंडूला गोलपोस्टच्या दिशेने इथे चांगला कंट्रोल पाहायला मिळतोय. 9 नंबर जर्सी घातलेला खेळाडू चेंडूवर नियंत्रण जरूर मिळवतोय. टाकलेला पास आपला संघ सहकारी इथून मात्र चांगल्या पद्धतीचा फिनिश करेल का, प्रश्न आहेत. प्रश्नाची उत्तरं मात्र मैदानाच्या आतमध्ये मिळत नाही आहेत. कारण की जो बचाव आहे तिरुपती FC संघाचा एक आव्हान सरलंय ते होप युनायटेड संघाला. आता मात्र होप युनायटेड संघाचा आपण खेळाडू बघितला. आता सुरेख प्रयत्न. हर्षजित तांडेल आपण यायचं मुख्य मंचावर. हर्षद तांडेल येस या आपण. चेंडूचा ताबा बघितला तर आपण तिरुपती FC संघाकडे टाकलेली पास आपल्या संघ सहकार्य बचावात्मक खेळाडू. इथे जर आपण पाहिलं तर बचावात्मक पवित्र इथे जास्त पद्धतीने भर देण्यात येतोय. डिपेंड करण्याचा म्हणजे खेळाला वाचवण्याचा आणि हा जो निकाल आहे तो निकाल पेनल्टी शूटआउट द्वारे नेण्याचा प्रयत्न दोन्ही संघ करत आहेत. त्याच पद्धतीने रहस्य तांडेल आपणही यायचं आहे मुख्य मंचावर. याला चेंडूचा ताबा मैदानाच्या दिशेने आपण जर पाहिला तर होप युनायटेडचे सर्व खेळाडू मात्र मिडल लाईनच्या वर खेळण्याचा प्रयत्न करतायत. की माहिती आहे की काही अवधी शिल्लक आहेत या खेळामधील. काही क्षण सोनेरी असे क्षण शिल्लक आहेत आणि म्हणतात ना जीवनामध्ये आनंदाचा क्षण आणि अन्नाचा कण कधीही वाया घालवायचा नाहीये. मिळणारा प्रत्येक क्षण आपल्याला इथे चांगल्या पद्धतीने त्याला कंट्रोल करायचा, नियंत्रणामध्ये आणायचा आहे. चांगला सण जर आपण इकडे चांगल्या पद्धतीने कंट्रोल केला तर आपल्या संघासाठी विजयाची पर्वणी आपण निश्चितच देऊ शकता. विजयाचे द्वार आपल्यासाठी आपण उघडे करू शकता. विजयाच्या आशा आपण पल्लवित करू शकता. आणि म्हणून जय भवानी आणि JKFC मड बोथ कॅप्टन सेकंड कॉल. बोथ कॅप्टन्स प्लीज यायचं आहे. माझा आवाज आपल्या कानापर्यंत पोहोचत असेल तर बोथ कॅप्टन्स आपण यायचं आहे. दोन्ही कर्णधारांनी नाणेफेकीच्या कोलसाठी टॉस का बॉस मध्ये. इट्स अ ऑफिशियल कॉल. हा सेकंड पुकार असेल. तर या मॅचचा जो नाणेफेकीचा कौल केला जाईल आदरणीय सन्माननीय आमच्या गावाचे सुपुत्र श्री कुणालजी मेहर ज्यांची ख्याती संपूर्ण केळवेमध्ये या पंचकृषीमध्ये प्रोफेसर म्हणून जे नाव ज्यांनी प्रचलित केलं आहे, नाव प्रसिद्ध त्यांनी केलं आहे आणि अशी लोकप्रियता त्यांनी प्राप्त केली आहे असे आमच्या गावचे सुपुत्र कुणालजी मेहर. त्यांना मी नाणेफेकीच्या कौलसाठी टॉस का बॉस मध्ये माझ्यासोबत जोडले जातील. एका बाजूला असेल JKFC मड तर एका बाजूला असेल जय भवानी. पुढचं बॅटल कडवी झुंज काटे की टक्कर. चला दोन्ही कर्णधार नाणेफेकीसाठी यायचं आहे. हा तिसरा पुकार असेल तर वळतोय मैदानाच्या दिशेने जिथे सामना गोल फरकामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. नवनीत बारी माझ्यासोबत जॉईंट आहेत. काय पाहतोयस नवनीत, कशा पद्धतीने हे सामने पुढे सरकत आहेत. अजूनही गोल शून्य. काय म्हणशील कुठल्या दिशेने हा सामना जाईल? आपण काहीच प्रेडिक्शन करू शकत नाहीये. असा खेळ मैदानामध्ये आत
आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु एक जमेची बाजू म्हणजे होप युनायटेडकडे, ती म्हणजे तिरुपती FC संघाचा एक खेळाडू रेड कार्डमुळे बाहेर असल्या कारणानं 6च खेळाडू खेळतायत आणि त्याचा फायदा ते उचलू शकतात. परंतु तेवढंच यांना सुद्धा माहिती आहे तिरुपती FC संघाला, आणि त्यामुळे त्यांनी तशी रणनीती थोडीशी चेंज केलेली आहे. आणि आता त्यांचं पंचांकडे थोडीशी दाद मागितली जाते. पंच सांगतायत की चेंडू पहिल्यांदा आपण ग्राउंडवर ठेवूया, तदनंतर आपण त्या जी तुम्हाला काही करायचं आहे, किक खेळायचे आहे, पास टाकायचा तो खेळूया, अशा पद्धतीची एक वॉर्निंग गोलरक्षकाला दिली जाते. 6 खेळ कृपया प्रेक्षकांना विनंती करतोय की टॉस का बॉलच्या समोर जे रेलिंग जवळ प्रेक्षक उभे आहेत, कृपया जे प्रेक्षक उभे आहेत, राकेश तांडेल, जर आपण सहकार्य करायचं आहे. जे टॉस का बॉलच्या समोर जे प्रेक्षक वर्ग आहे, माझ्या प्रेक्षकांना मी प्रेमाचं निवेदन करतोय की आपण रेलिंगच्या त्या बाजूने उभं राहूया आणि मॅचचा आनंद घ्यायचा आहे. म्हणून आमचं हे प्रेमाचं जे निवेदन आहे ते निवेदन आपण मान्य करायचं आहे आणि आमच्या सूचनेचं पालन करायचं आहे. वळतोय नवनीतकडे. जय भवानी संघाचा कर्णधार मड JKFC मड संघाचा कर्णधाराची वाट पाहत आहे. आपण येऊया मंचावर, येऊया टॉस का बॉस इकडे, आणि आपल्या गावचे सुपुत्र आणि ज्यांची ख्याती आहे प्रोफेसर म्हणून असे कुणाल मेहर यांच्या शुभ हस्ते या सामन्याचा नाणेफेकीचा कौल केला जाईल. मनीष, ओव्हर टू यू. थँक्यू. तत्पूर्वी एक सूचना, रुदम्य पाटील, एक छोटीसा आपला खेळाडू रुदम्य प्रशांत पाटील कुठे असेल, आपण कॉमेंट्री स्टुडिओमध्ये यायचं. रुदम्य प्रशांत पाटील, धन्यवाद. रुदम्य प्रशांत पाटील जिथे कुठे असेल त्याने आपला JKFC मड, प्लीज या आपण. JKFC मड कर्णधार जयंत तांडेल, प्लीज आपण कॉमेंट्री स्टुडिओमध्ये यायचं आहे. जयंत तांडेल कुठे असतील, आपण कॉमेंट्री स्टुडिओमध्ये यायचं आहे. प्लीज आपण लवकर बोलूया. ओव्हर टू यू नवनीत बारी. आपण सामन्याकडे वळूया. टॉसमध्ये थोडीशी विलंब होतोय कारण जयंत तांडेल याकडे तो टॉस का बॉस हा कॉइन आहे ते येत आहेत रंगमंचाच्या दिशेने. चला आपण जाऊया मैदानामध्ये. 0-0 अजूनही एक प्लेयर कमी असताना त्याचा फायदा काही उचलून देत नाहीये होप युनायटेड FC संघाला, पण एक ताकदीचा दोन्ही संघ आपल्याला पाहायला मिळतोय. विजयाची पराकाष्ठा केली जाते मैदानाच्या आत. आपण फुटबॉल म्हटल्यानंतर पडणं, झगडणं, उठणं, धावणं म्हणजे फुटबॉल हे आपण मैदानाच्या आत पाहतोय. आणि या सेकंड सत्रामध्ये जर पाहिलं तर जवळजवळ संपूर्ण बॉलाचा ताबा हा होप युनायटेड FC संघाकडे पाहायला मिळतोय. त्याची कमतरता सुद्धा आहे तिरुपती FC संघाला. एक खेळाडू रेड कार्डमुळे बाहेर असल्या कारणानं त्यांच्या रणनीतीमध्ये थोडासा बदल झाला आहे आणि ते बचाव या विभागामध्ये ते निघून गेले आहेत. आणि पहिला गोल झळकावला जात आहे होप युनायटेड FC संघाकडनं. ज्याची कमतरता होती त्या कमतरतेचा पुरेपूर फायदा उचलून पहिल्या गोलाचं रूपांतर करतोय आपल्या संघासाठी आणि आपल्या संघाला या सामन्यामध्ये आघाडी मिळवून देतोय. तो खेळाडूचं नाव आम्हाला माहिती नाही, पण एक जबरदस्त गोल 5च्या माध्यमातून डिफेंडरला बचाव करणाऱ्या खेळाडूला चकवून गोल पोस्टमध्ये चेंडू दाडला गेला आणि पहिला गोल नोंदवला गेला. तो प्रत्यक्ष 10 नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू प्रत्यक्ष यांनी तो गोल नोंदवला आणि जसा गोल नोंदवला
तसा तो सबच्या रूपात मैदानाच्या बाहेर आला. त्याला माहिती आहे की आपण आपलं काम केलं आहे, आपण मोठं काम करून मैदानाबाहेर आलो आहे. परंतु आपण जर बघितलं तर तिरुपती FC संघ जो एक खेळाडू कमी हो काही क्षण बाकी असताना मनीष गोल नोंदवला गेला आणि विजय संपादन करतोय. तो ओप युनायटेड पुढल्या फेरीमध्ये तो दाखल होतोय. आता होणारा सामना जय भवानी JK FC मळ. नाणेफेकीचा कौल मनीष बारी अजूनही झालेला नाही आहे. तर हर्षद तांडेल आणि रहस्य तांडेल यांनी आम्हाला जॉईन व्हायचं आहे आणि या मॅचचा आपण आपल्या गोड वाणीतून आपल्या मायबाप प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करायचं आहे. रहस्य हॅलो, आता होणारा सामना हा ONFC नरपड विरुद्ध KFA 10 मिनिटात सामना चालू होईल. कारण की आता होणारा सामना जय भवानी विरुद्ध JK FC मड हा सामना खरं म्हणजे खेळामध्ये शिस्त पाहिजेच. कारण की दिलेल्या वेळेत ह्या स्पर्धा झाल्या पाहिजेत. त्या अनुषंगाने आम्ही स्पर्धा भरवतो. माणसाने खेळ खेळलाच पाहिजे, परंतु माणसाच्या खेळण्यामध्ये शिस्त सुद्धा पाहिजे, समय सूचकता सुद्धा पाहिजे, आयोजकांना सहकार्य सुद्धा पाहिजे. ज्याप्रमाणे आम्ही कमिटीने निर्णय घेतला होता JK FC मड संघासाठी की त्यांना एक हाफ हा 6 प्लेअरने खेळावा लागेल, परंतु तो त्यांनी मान्य केला नाही आणि या स्पर्धेतून ते स्वतः बाद होत आहेत. म्हणून आम्ही जय भवानी संघाला पुढे चाल देतोय. आता होणारा सामना ONFC विरुद्ध KFA. मी दोन्ही संघांना विनंती करतोय त्यांनी सहकार्य करायचे. 10-15 मिनिटात आपण सामना चालू करतोय. धन्यवाद दिनेश तांडेल. खेळामध्ये शिस्त ही हवीच असतं, पण शिस्तीबरोबर समयाचं सुद्धा. कृपया प्रेक्षकांनी आम्हाला सहकार्य करावे. रेलिंग ही लावली आहे, कृपया रेलिंगच्या मागून आपण खेळाचा आनंद घ्या. आम्ही तुम्हाला प्रेमाची विनंती करतोय, कृपया आम्हाला सहकार्य करा. आज हा 3रा दिवस आहे, 2 दिवस आम्हाला सहकार्य केले, आज शेवटच्या दिवशी पण तुम्ही सहकार्य केले ही आम्ही तुमच्याकडून अपेक्षा करतो. थँक्यू. हर्षद तांडेल आपण याचे मुख्य मंचावर. हर्षद तांडेल माझे सहसमालोचक, प्लीज या आपण. हा डीजे आपले तिरुपती FC संघाला आपण स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा गौरव करायचा आहे. दिनेश तांडेल, तिरुपती FC. माननीय श्री निलेश भगत यांच्या शुभ हस्ते तिरुपती FC संघ हा या रॉकी चषकामध्ये सहभागी झाला, त्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात येतोय. तरी तिरुपती FC संघानं टॉस का बॉस इथे येऊन आपलं स्मृतिचिन्ह घेऊन जायचं आहे. तिरुपती FC कोणी प्रतिनिधी असेल तरी टॉस का बॉस मध्ये आपण येऊया आणि भगत साहेबांच्या शुभ हस्ते आपण तो गौरव स्वीकारूया. आपल्याला स्मृतिचिन्ह देऊन या रॉकी चषकाची आपल्याला नेहमीच आठवण राहील. आपण जरी या स्पर्धेतून बाहेर गेला असले तरी आपण जो खेळ केला तो खेळ आमच्यासाठी उत्कृष्ट होता. आपण पराकाष्ठा केली विजय संपादन करण्यासाठी, परंतु तो विजय तुम्हाला प्राप्त करू शकले नाही. खेळामध्ये हार आणि जीत अशा 2 पैलू आहेत. त्यामध्ये कोणी संघ तिरुपती FC हार आणि जीत हा नाण्याच्या 2 बाजू असतात, तसे खेळाच्या सुद्धा 2 बाजू असतात आणि त्यामध्ये कोणाचा हार तर कोणाचा विजय हा असं होत असतो. आणि त्यामध्ये तुम्ही हार झालात, परंतु तुम्ही खेळ सुंदर केलात. तिरुपती FC, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण यायचं टॉस का बॉस. दिनेश भाऊ, मॅन ऑफ द मॅच. प्रत्यक्षाने गोल मारला होता. 10 नंबर जर्सी परिधान केलेला प्रत्यक्ष यांनी गोल नोंदवून आपल्या संघाला विजय संपादन करून दिला होता. शेवटच्या क्षणामध्ये त्यांचा सुद्धा मॅन ऑफ द मॅच म्हणून गौरव करण्यात येतोय. भगत साहेबांच्या शुभ हस्ते
तो गौरव केला जातोय. आणि आता होणारा सामना KFA विरुद्ध ONFC नरपड तिरुपती FC संघ. मी प्रेमाची विनंती करतो आपणास, आपला आवाज माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण लागलीच टॉस का बॉस मध्ये यायचं आहे. आपले पाहुणे आपली वाट पाहत आहेत. मी आता पुढचं समालोचन आमचे मित्र हर्षद तांडेल आणि आमचे छोटेसे समालोचक रहस्य तांडेल यांच्यापर्यंत आम्ही सुपूर्त करतोय. पुढला येणारा सामना KFA विरुद्ध ONFC नरपड. आम्ही आलो, तुम्ही तत्पर्यंत हा हॅलो. हॅलो. तर आपण सन्मान चिन्ह प्रदान करतो, ती म्हणजे तिरुपती FC. कोण आहे? निलेश भाऊ यांच्या हस्ते सन्मान चिन्ह मात्र दिलं जात आहे ते तिरुपती FC संघाला. त्यांनी ह्या स्पर्धेमध्ये आपला संघ सहभागी केल्याबद्दल ह्या स्पर्धेची एक आठवण म्हणून सन्मान चिन्ह मात्र दिलं जात आहे, ते म्हणजेच तिरुपती FC. धन्यवाद तिरुपती FC.